जेएमपी वासोटी अ आणि जेएमपी वासोटी ब संघ टॉससाठी या लगेच. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल आणि त्यानंतर जो संघ जिंकेल तो अकल्प टीमला फाईट करेल तिसऱ्या फेरीमध्ये. JMP वासोटे ए वर्सेस JMP वासोटे बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. समालोचन कक्षामध्ये यायचं आहे कर्णधारांनी. तर इथनं विनंती करतो केदारनाथ 11 अकल्पे टीम या टॉससाठी लगेच आणि इथनं फाईट करेल आता जेएमपी स्पोर्ट्स वासोटे असंघ. 4 षटकांची आजच्या दिवसातील शेवटची अंतिम लढत पाहायला मिळेल. कारण की आपण पाहिलं अप्रतिम खेळ साकारला शेवटच्या मोमेंटला कारगाव संघाला इथनं मात्र परास्त व्हावं लागलं. मात्र आपण पाहता वासोटे संघ अ आणि वासोटे संघ ब अशी लढत इथनं मात्र कुठेतरी आपल्याला खेळताना दिसणार नाही आहेत. मात्र डायरेक्ट आपण पाहूयात आजच्या दिवसातील तिसरी लढत पाहायला मिळेल. अगदी शेवटची लढत अंतिम सामना असेल. एक संघ सुपर 4ला जाईल. एका बाजूला जेएमपी 11 जेएमपी स्पोर्ट्स वासोटे असंघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच केदारनाथ 11 अकल्पे संघ. तर या टॉससाठी या ठिकाणी वासोटे संघ आलाय. अकल्पे टीम टॉससाठी या लगेच. तर या टॉससाठी केदारनाथ 11 अकल्पे संघ वासोटे संघ पोहोचला आमच्यापर्यंत या लगेच. अगदी शेवटची लढत पाहायला मिळेल. 4 षटकांची आपण पाहाल आजच्या दिवसातील लवकर सामने इथनं आपण पाहिलं तर पार पडत आहेत. अगदी पिंपरी संघ उशिरा पोहोचला होता. त्या संघाला अगदी एक चांगला कठोर कायदा इथनं मात्र दाखवला गेला. आपण जर विचार केला तर तब्बल एका षटकाची पॅनल्टी इथनं दिली गेली. आता मात्र इथनं पाहू शकाल ही देखील मॅच 4 षटकांची पाहायला मिळेल.
वासोटे टॉस इथनं वासोटे संघाच्या बाजूनं. तर इथनं पाहायचं वासोटे टीम आपला डिसिजन असेल काय. क्षेत्ररक्षण. ओके, तर क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं तर पहिल्यांदा टॉस जिंकला. इथनं मात्र 4 षटकांची मॅच आहे. अगदी जर विचार केला तर अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्या बाजूनं दाखवला गेला. अगदी वासोटे ब संघ देखील खेळताना दिसला. परंतु आज समोर आपण पाहता अकल्पे संघ सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम खेळी साकारली. इथे आपण जर विचार केला तर मोठा संघ खेळेल. काय प्रतिक्रिया असेल? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडला, कितीपर्यंत रोखाल? 50 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तर ऑल द बेस्ट असेल वासोटे संघ. त्यानंतर अकल्प टीम आपल्याला इथं मात्र आमंत्रित केलं गेलं. अगदी पहिल्यांदा आता बॅटिंग करायची आहे. 4 षटकांची मॅच आणि त्यांनी आता 50 धाबेपर्यंत रोखायचं ठरवलं. तर तुमच्याकडे असे फलंदाज असतील, परंतु तुमचं टार्गेट नेमकं काय असेल? आम्ही टॉस जिंकून पण बॅटिंगच घेणार होतो. आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आजच्या दिवसामध्ये अगदी आजची शेवटची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला केदारनाथ 11 अकल्पे आणि त्यांना फाईट करेल JMP स्पोर्ट्स यावेळी वासोटे संघ. तर इथनं मात्र वासोटे टीमनं टॉस जिंकला. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. लगेच मैदानामध्ये दाखल व्हा आणि त्यानंतर विनंती करतो अकल्पे संघ आपण देखील आपले 11 प्रतिनिधी अगदी पूर्णपणे स्कॉड घेऊन आमच्या डगआउटमध्ये यायचं आहे आणि या दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी व्यासपीठावरती पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर इथनं विनंती करतो त्या गोडाऊनच्या बाजूला जी शाईन उभी आहे ना मित्रा, आता तो बसला होता ती साईडला बाजूला घे ना थोडी. विनंती असेल साईडला घे ती गाडी. थोडी पाठी घे साईडला नको, थोडी मागे घे. इथनं बघायचं आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील शेवटची अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला JMP स्पोर्ट्स वासोटे त्यांना फाईट करतोय केदारनाथ 11 अकल्पे संघ. 4 षटकांची मॅच. डेफिनेटली कर्णधारांची भूमिका आपण जाणून घेतली. अगदी टॉस जिंकला असता तरी पहिल्यांदा बॅटिंगच निवडली असती अशी भूमिका आपण ऐकलीत. परंतु इथनं आता बघायचं आहे बॅटिंग निवडली असती परंतु बॅटिंग मिळाली आहे. अगदी इथनं आता धावा जमवणं गरजेचं आहे. समोर देखील एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील शेवटचे अंतिम लढत. एक संघ सुपर 4ला इथनं क्वालिफाय होईल.
तर इथनं मात्र अजय करते काय डिसिजन असेल आपला 4 षटकं ना ओके ठीक आहे अंपायर्स इथनं 4 षटकं असतील ओके जाऊया मॅचच्या दिशेनं इथनं मात्र सलामी जोडी मैदानामध्ये चालली अकल्पेट टीमची अजय आणि यावेळी सजल पाच इथनं मात्र मैदानामध्ये सलामीची जोडी चालली अजय आणि सजल अशी जोडी पाहायला मिळेल 4 षटकांची मॅच अगदी 4 दिवस ही स्पर्धा मित्रांनो सातत्यानं पार पडते उद्याचाच अंतिम दिवस असेल 26 जानेवारी अगदी आपण पाहता उद्या एक चांगला दिवस आपल्याला पाहायला मिळेल रविवार देखील आणि त्यानंतर पाहिलं तर 26 जानेवारी म्हटलं तर भारत देशाचा एक मानाचा आणि सन्मानाचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवशी देखील भरभक्कम संघ इथे पाहायला मिळतील जाऊया मॅचच्या दिशेनं पंचांचा येतो ग्रीन सिग्नल पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल पाठवला सीमा रेषा पलीकडे पहिल्या बॉल वरती फेकून दिलं सजलच्या बॅट मधनं येतोय पहिल्या बॉल वरती धमाकेदार षटकार श्री चंडिका देवी तरुण मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2024 आणि 25 चा पर्व आपण पाहता आणि ते मात्र आमचे या स्पर्धेसाठी मान्यवर पाहू शकाल आपण खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि प्रवीण अण्णा मोरे इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतील अगदी त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये आज तिसरा दिवस आपण पाहता आमदार ट्रॉफीचा आणि मान्यवरांचं इथे मात्र हे प्रेम आपल्याला दिसत असताना पाहायला मिळेल अगदी इथे मात्र मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल जाऊया मॅचच्या दिशेनं यावेळी मात्र फटका हवेत फसलाय विकेट क्रमांक पहिलं मैदानाच्या बाहेर सजल भातोसे बॅक टू द डगआउट मान्यवरांच्या सहसमवेत आपण पाहिलं तर मंदारजी हुतेकर भाजपा कार्यकर्ता आपल्याला पाहायला मिळतील अगदी इथनं मात्र ही स्पर्धा आपण पाहता अगदी मानाची आणि सन्मानाची आज तिसरा दिवस सातत्यानं अप्रतिमरित्या सुखरूपरित्या दिवस पार पडत आहेत पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर यंगस्टर 11 बीड संघ सुपर 4ला क्वालिफाय झाला दुसऱ्या दिवशी आपण विचार केला तर इथं खरसुंडी संघ आई गावदेवी 11 खरसुंडी संघ सुपर 4ला क्वालिफाय झाला आणि आजचा दिवस शेवटची अंतिम लढत पाहायला मिळेल एका बाजूला जेएमपी स्पोर्ट्स वासोटे आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजे श्री केदारनाथ 11 अकल्पे संघ यांच्यामध्ये बिग फाईट मॅच विकेट आलं जाऊया मैदानाच्या आतमध्ये यावेळी पहायची बॅटची लिडिंग घेच लागली तिथे मात्र पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक या बॉलवरती पहा अगदी चेंडू उचलून पकडणार तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाते 14 धावा धावपटलावरती लागल्या जात आहेत इथनं पाहता नौका फलंदाज गौरव सपकाळ सॉरी 13 रन्स इथं मात्र पाहायला मिळतील अगदी इथं मात्र पाहिलं तर थोडीशी चुकी होती क्षमा असावी इथं मात्र 13 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि यावेळी पंचांकडे लाऊड अपील केलं जातं परंतु अपील फेटाळलं जाईल या बॉलवरती डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते पाहायचं इथनं मात्र चेंडू समाप्त झालेत टोटल 5 आणि शेवटचा अंतिम एक बॉल इथनं मात्र पाहायला मिळेल या बॉलवरती बघायचं स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच यावेळी अजय यावेळी पाहायचं सुरेख बॉल इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चालला फर्स्ट स्लिप आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक होते परंतु इथे जर पाहिलं तर एक धाव एकला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या 2च्या मदतीनं आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 15 धावा धावपटलावरती
एका षटकाचा इथनं मात्र आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाला आणि एक विकेटच्या नुकसानावरती आपण पाहिलं तर श्री केदारनाथ 11 अकल्पे टीम 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर इथनं आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक झालं समाप्त. 10वा धावपटलावरती पाहता 15 धावा, 4 षटकांची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा गोलंदाज इथनं मात्र वासोटे टीमचा विनीत. तर पाहता आपण पदतालिकेमध्ये थोडासा या ठिकाणं चुका दिसून येत आहेत. अगदी थांबवलं जातं आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल अगदी मोठं रनअप आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 15 ते 20 पावलांचं हे मोठं रनअप अगदी 38 सर्कलच्या बाहेरून यावेळी मात्र वेगावरती स्वार. पहिला बॉल अगदी गुडलँड स्पॉटचा. तिथनं मात्र पहा बॅट आणि बॉलचं कनेक्शन कोणत्याही प्रकारचं होत नाहीये आणि डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती पाहिलं तर मोठा फटका मारायच्या नादात आपण जर पाहिलं तर फलंदाज यावेळी पाहता स्ट्राईकला खेळताना दिसतो, तो म्हणजे गौरव सकपाळ. एक फलंदाज बाद झाला आपण पाहिला, तो म्हणजेच सजल भातोसे हा फलंदाज बाद झाला. इथनं मात्र बघायचंय सुरेख फटका डाऊन द ग्राउंड सरळ फटका मारला, मात्र इथनं वाईडिश लॉंगॉनला तिथे मात्र शतरक्षक आहेत आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. अगदी पहा मित्रांनो, या स्पर्धेतील सर्वाधिक हाय स्कोर आणि लो स्कोर म्हटलं तर 80+85 धावा मोहाची वाडी संघाने लगावल्या होत्या आणि इथं मात्र जर पाहिलं तर सर्वाधिक लो स्कोर जर विचार केला तर वावरले संघाने 21 धावा आणि जांभवली संघाने तो सामना जिंकला होता. परंतु इथे बघायचं या सामन्यामध्ये काय घडतं. आजच्या दिवसातील सर्वाधिक आणि शेवटचा हा सामना पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंटला डीप एक्स्ट्रा कव्हरला चकवा दिला आणि तिथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. फलंदाज पाहू शकाल आपण हा चौकारानं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं. टोटल 20 या अंकावरती पाहायला मिळतं. यावेळी बघायचा ताकदीचा वापर केलाय. अगदी चेंडू चालला फटका स्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं पाठवून दिलं फलंदाज. इथनं मात्र आपण पाहता तर अजय भातोसेच्या बॅट मधनं येतोय दमदार षटका. इथनं पाहता आपण यावेळी मात्र डेफिनेटली विचार केला तर षटकार आला. 10वा धावपटलावरती पाहता 26. पहा मित्रांनो, अगदी मोठा फटका मारला. तिथनं जर विचार केला तर पुढच्या बॉलवरती सन्मान द्यायचा होता, कव्हरला फटका खेळायचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक आले, उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होतीये. यावेळी बघायचं डेफिनेटली पाहता आपण एक धाव आली मागच्या बॉलवरती. इथे मात्र लॉफ केलं सुरेख फटका टायमिंग प्रॉपर या बॉलवरती पाहायला मिळालं आणि चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. येतोय पुन्हा एकदा फलंदाज. यावेळी पाहता गौरव सकपाळच्या बॅटमध्ये पहिला षटकार यावेळी पाहायला मिळाला. 2 षटकांचा इथनं खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा धावपटलावरती लागल्या. टोटल इथनं मात्र श्री केदारनाथ 11 अकल्पे टीमच्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक गड्याच्या नुकसानावरती पाहिलं तर 33 धावा 33 लॉस ऑफ 1 विकेट यावेळी पाहायला मिळेल स्कोरबोर्ड वरती.
त्यानंतर इथनं आमंत्रित करतोय सिद्धेश सपकाळ याचा आपण व्यासपीठावरती एक चांगला समालोचक. तर विनंती करतो इथनं मात्र व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटला वरती पाहता तर 33 धावा, 33 लॉस ऑफ 1 विकेट इथनं पाहायला मिळेल. आणि डेफिनेटली विचार केला तर इथनं मात्र तिसरा गोलंदाज पाहायला मिळेल JMP स्पोर्ट्स वासोटे टीमचा गौरव. पहिलाच बॉल इथनं बघायचंय. अगदी पंचांकडे लाऊड अपील केलं जातं. चेंडू फाईनच्या दिशेत चालला आणि या बॉलवरती पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. डेफिनेटली पाहता इथनं आता बॅट कट. ओके, अगदी पंचांचा देखील अचूक डिसिजन राहिला होता, परंतु यावेळी कुठेतरी डिसिजनामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. बॅटकटच्या माध्यमातून या 2 धावा इथनं जोडल्या जातील. यावेळी पाहायचंय अगदी या स्पर्धेतील सर्वाधिक ब्लास्ट आणि सर्वाधिक उत्कृष्ट फटका यावेळी पाहायला मिळेल. आडव्या बॅटनं फाईन आणि बॅकवर्ड क्षेत्रामध्ये येतोय दमदार षटकार. पोचला आता 41 अंकावरती. यावेळी पाहायचं बॅक टू बॅक पाठवलं, पेटवून दिला. यावेळी येतोय दमदार हिट. फलंदाज अजय भातोसीच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार. हॅट्रिक चान्स जर 6 ला माफ करा, जर या फलंदाज अजय भातोसीने 3 बॉल 3 6 लगावले तर भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस इथं आकारलं जाईल. गोलंदाज असेल आणि गोलंदाजाने 3 बॉल डॉट काढले तर 1000 रुपयाचं बक्षीस. इथे मात्र बघायचं अगदी तिसऱ्या बॉलवरती तिसरा षटकार मारायच्या नादात आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे जर पाहिलं तर झेल उडाला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू रिलीज झाला आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर एक धाव आली. पहिल्या बॉलवरती इथनं मात्र आपण पाहायचं अगदी बॅक टू बॅक 2 षटकार आले, सिंगल आली. यावेळी पाहायचा मिस टायमिंग राहिला. आता गोलंदाज स्वतः चेंडू खाली जाईल का, आणि इथे मात्र सुरेख एफर्ट दाखवला. फलंदाज बाद होईल. इथनं मात्र मैदानाच्या बाहेर फलंदाज येताना दिसेल, तो म्हणजेच श्री केदारनाथ 11 अकलपेट टीमचा गौरव सकपाल. बॅक टू द डगआउट. इथनं चेंडू समाप्त झालेत आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल असेल आणि नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर होतो, तो म्हणजेच अकलपेट टीमचा अक्षय केसारकर इथनं मात्र मैदानामध्ये एंटर झाला. आता गोलंदाज गौरवला आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावपटलावरती लागले 48 धावा इथनं मात्र अकलपे टीमच्या. यावेळी पाहायचं तिसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल फाईन मध्ये बॅटचा फेस खोलायचा होता, आणि इथे मात्र पाहायचं तर शेवटचा अंतिम बॉल डॉट येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि शेवटच्या मोमेंटला इथनं मात्र पाहता तर 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला आणि धावपटलावरती जोडल्या गेल्यात. त्या म्हणजेच यावेळी 2 विकेटच्या नुकसानावरती आपण पाहता तर अकलपे टीम 48 या धाबेवरती पाहायला मिळतो.
नक्कीच सर, जर आपण पाहिले गेलं तर शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक राहिला आहे. अद्यापपर्यंत 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि 18 चेंडू मागे केदारनाथ इलेव्हन अक्कलपेठ संघाने अद्यापपर्यंत धावा जमा केल्या आहेत. 48 धावा, अर्थातच पुढे चालले ते देखील. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. शेवटची ओव्हर आहे आणि शेवटची ओव्हर ज्याला म्हटलं जातं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, हा क्रिकेट खूप फास्ट आहे आणि या फास्ट क्रिकेटमध्ये शेवटची ओव्हर जिथे अधिक धावा घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. सिक्सर हॅट्रिकसाठी आमच्या साहेबांनी देखील सांगितलं आहे की 3 षटकार, 3 डॉट बॉल, 3 चौकार. आपल्यासाठी तब्बल 3 विकेट करिता देखील सेम प्राइज आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सतीशजी जाधव यांनी देखील सांगितलं विकेट करिता पारितोषिक. पहिलाच बॉल हवेमधून स्वराज सकपाळ कॅच वरती आणि या बॉल वरती पकड मिळवली आहे. पहिल्या बॉल वरती अजय सकपाळला ही सफलता मिळाली आणि पहिल्या बॉल वरती मिळालेली सफलता कोणाची? अर्थातच अजय भातोसे येत आहे डगआउटच्या दिशेनं. अगदी महत्वाचा विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम ओव्हर मध्ये सगळ्यात मोठा इफेक्ट कोण टाकू शकत होता? अर्थातच अजय भातोसे. याच्या नावाचा डंका अगदी विचार केला पनवेल तालुक्यामध्ये नव्हे, खालापूर तालुक्यामध्ये नव्हे, पूर्णपणे भारतवर्षामध्ये पाहायला मिळाला. परंतु योगेश, ए भाई, जब भी आता है बैट ने हथौड़ा लेके आता है और पहली गेंद को भेज दिया सीमा पर, ठोक दिया. ये देखिए, मराठी में बोला जाए तो ये षटकार. सतीश जाधवकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक विकेटसाठी दक्षता घ्यायची आहे. भैया अजय सकपाल को बताया गया, अजय सकपालला सांगितलं गेलं लाईन से भटके तो पडेंगे फटके. चेंडू मध्ये स्वतःला आता मी म्हणेल की चेंडू मिळणार आहे हातामध्ये, परंतु क्रीज मध्ये स्वतःला सावरावं लागणार आहे. ही क्रीज दिली आहे. आपला स्वतः भावना या क्रीजच्या पुढे देखील जागा देणार नाहीये, ही जागा वापरावी लागणार आहे. हा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट बॉल आहे. इथून धावा जमवणं कठीण राहणार आहे. डॉट बॉलच्या बरोबरीनं टोटल धावा देईन का टीम केदारनाथ इलेव्हन अक्कलपेठ संघ खात्यामध्ये टोटल धावा घेत आहे 54 धावा. अजय सकपाळ निघाला. उद्या विकेट हा देखील वेगाचा चेंडू आहे. थोडासा चेंडू मागे, गतिमान चेंडू, थोडीशी लेंथ मागे, चेंडू सरळ सीमा पार. हा ठोकलाय षटकार. दे दिया है कि नया गेंद बॉलर के पास. नवीन चेंडू आहे. हा फटका एज लागली. गौरव सकपाळ, चुका कमी होणार आहेत, विकेटचं नुकसान आहे. इथून पुढे शेवटचा चेंडू शिल्लक राहणार आहे. शेवटच्या चेंडू करिता बघू शकाल आपण उमेश कदम गेले नाहीत, परंतु सचिन कदमला, याला म्हणलं जातं की मोठं म्हण, उमेश कदम मोठे बंधू आहेत, आज सचिन कदम यांना आतमध्ये पाठवलंय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा दहा फलकामध्ये आहेत. 60 धावा म्हटलं गेलं आणि केदारनाथ इलेव्हन अक्कलपेठ, अर्थातच उभे कॅम्प हे नाव खूप मोठं गाजलं गेलंय. रायगड वर्षामध्ये गाजणार हे नाव आहे. आणि सचिन कदम आज या संघाचं नेतृत्व करत नाहीये. संघाचं नेतृत्व करणाऱ्यांनी त्याला संधी दिली आहे, परंतु या चेंडूला भिरकावून दिला. चेंडू सीमा रेखा करतोय क्रॉस. हा ठोकतोय षटकार.
त्या सन्मान पाहू शकाल. साहेबांनी दिलेले योगदान हे केवळ या आमच्या आयोजकांपुरतं नाहीये, तर खेळाडूंकरिता देखील त्यांनी कॅश प्राईज लगावलंय. ही खऱ्या अर्थानं एक मोठ्या समाजसेवकाची ओळख असते आणि ती पाहायला मिळत आहे आमच्या साहेबांच्या माध्यमातून. आपल्याला या साहेबांच्या माध्यमातून या शृंखलेसाठी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 25,000 रुपये लाभले. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करायचंय आणि त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे सदस्य मंदारजी उतेकर साहेब यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. त्यांचा सन्मान करतील वडवीर विभागाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मंदारजी उतेकर साहेब यांचा सन्मान करायचा. त्यांनी या शृंखलेसाठी आपल्याला सन्मान चिन्ह दिलेत आणि त्यांचा सन्मान करतील मंडळाचे माजी कार्याध्यक्ष गणेशजी पवार साहेब. त्यांचा सन्मान करायचा आहे. सगळ्या पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल ही लाईव्ह शृंखला आहे. लाईव्हच्या माध्यमातून जॉईंट होणाऱ्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांची खऱ्या अर्थानं आम्हाला आतुरता होती असे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा देखील मी आभार मानेल. परंतु मॅच खूप महत्त्वाची आहे साहेब, मॅच खूप महत्त्वाची आहे. कारण की शृंखला कशासाठी आहे? मॅच ही क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामध्ये 24 चेंडू 67 धावा, 67 रन्स रिमेनिंग आहेत. हातामध्ये चेंडू आहेत 24 आणि त्याचा पाठलाग करण्याकरिता प्रारंभिक फलंदाजांची जोडी आज मैदानाच्या आतमध्ये निघाला. पहिला बॉल घेऊन अजय बातोसे या खेळाडूने वेगळी ओळख निर्माण केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आज अजय बातोसेचं नाव कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये कोण ओळखत नाही, परंतु हाच अजय बातोसे गतवर्षी याच मैदानाला गाजवून सोडून नक्कीच थांबला नाही आहे. आत्ता देखील तो गाजवण्याचं काम करतोय. पहिलाच बॉल एज लागली आहे, हवेमधून चेंडू निघालाय. पहिल्याच बॉलवरती पहिला शिकार गौरव सकपाल ठार. धन्यवाद डिशम. इथनं मात्र बघायचं पहिला गडी बाद झाला. इथनं मात्र गौरव सकपाल पाहायला मिळेल. पहिला गडी गारज मात्र इथनं होत असताना पाहायला मिळेल. टार्गेटचा विचार केला तर टोटल टार्गेट तर म्हणजे 67 धावांचं 67 धावा इथनं मात्र जमवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती पहिलं विकेट आलं. विकेटनं सुरुवात केली गोलंदाज आपण पाहिलं तर अजय भातोसेनं. यावेळी मात्र श्री केदारनाथ 11 अकल्पे संघ. पहिला बॉल दुसरा बॉल देखील तेवढा सुंदर इथनं मात्र रिलीज झाला. हाफ ट्रॅकर बॉल तिथनं मात्र उचली आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू निघून चालला. डॉट बॉलची डिलिव्हरी इथनं पाहायला मिळेल. अगदी सुरेखरित्या गोलंदाजी हाताळली जाते. P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी 2 क्षेत्ररक्षक सुरेखरित्या. इथे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहता यावेळी हा चेंडू देखील निघून चालला. इट इज अ डॉट बॉल. 3 चेंडू निघून चालत, एकही धाव बॉली नाही आहे. मात्र या ठिकाणी बघायचं आहे आजचा विचार केला. अकल्पे संघाच्या कर्णधारानं टॉस इथं हरल्यानंतर मला सांगितलं की आमची जी भूमिका होती टॉस जरी आला असता तरी पहिल्यांदा बॅटिंगच निवडली असती, परंतु इथे त्याप्रमाणे फलंदाजी केली. विकेट क्रमांक दुसरं 0वरती दुसरा विकेट आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजेच ज्ञानेश्वर सकपाल. मध्ये बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. डेफिनेटली पाहू शकाल तर कोणत्याही प्रकारच्या धावा इथनं येत नाहीयेत. मात्र या ठिकाणी विकेटचा अंक वाढत चालला. 2 अंकावरती विकेट आपण पाहता. यावेळी बॅटची लिडिंग एज. तिसरा गडी गारद अजय भातोसेला मिळतीये. तिसरी सफलता. तिसरा गडी गारद 0वरती. इथनं मात्र JMP स्पोर्ट्स वासोटे टीमचा
इथनं मात्र तिसरा गडी मैदानाच्या बाहेर यावेळी तिसरा आणि चौथा आणि पाचवा बॉल या बॉलवर देखील विकेट आले. आता इथनं मात्र बघायचंय एकही धाव जमली नाहीये. अगदी इथनं बॅकफुटवरती ढकलला जातोय तो म्हणजेच इथनं मात्र वासोटे संघ. शेवटचा अंतिम बॉल नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. स्वराज यावेळी आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. शेवटचा बॉल या बॉलवरती पाहायचंय अगदी सुंदर फटका यावेळी कन्वर्ट केला परंतु चेंडू चाललाय डेफिनेटली थर्डमॅनच्या दिशेमध्ये आणि तिथे मात्र या बॉलवरती 2 धावा कन्वर्ट केल्या जातील आणि 2 धाव्याने इथनं अकाउंट ओपन झालंय यावेळी वासोटे टीमचं. पाच मित्रांनो 67 धाब्यांची गरज होती उत्तरार्धामध्ये. आता मात्र या ठिकाणी गरज असेल अजूनही समीकरण पाहता तर येणारे 18 चेंडू 65 धाब्यांची गरज विजयासाठी इथनं मात्र वासोटे टीमला. इथनं पाहता आमचे प्रमुख अतिथी इथनं मात्र प्रवीणजी अण्णा मोरे इथनं मात्र या स्पर्धेतनं रजा घेत आहेत. अगदी आमदार ट्रॉफीमध्ये आला त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीनं अगदी मनपूर्वक आभार असतील या स्पर्धेच्या वतीनं मान्यवरांचं. त्यानंतर आमचे मंदार दादा उतेकर असतील त्यांच्या समवेत त्यांचं देखील खूप खूप आभार असतील. या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं सन्मान चिन्ह आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेलेत. अगदी त्यांचं देखील खूप खूप आभार. पहिला बॉल इथनं मात्र वाईट पाहायला मिळतो आणि गोलंदाज आपण पाहतो म्हणजेच गौरव बॉलिंग ट्रॅकवरती अकल्पे टीमचा पाहायला मिळेल. 18 चेंडू इथनं मात्र 65 ची गरज होती. पहिला बॉल वाईट आला. आता 18 चेंडू 64 धाब्यांची गरज विजयासाठी इथनं JMP स्पोर्ट्स वासोटे अ टीमला. वाईट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकले गौरवनं. यावेळी बघायचं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी लाईन भरकडतोय की काय. पंचांची डावी असते घेतली. इथनं दोन्ही चेंडू वाईट फेकलेत. यावेळी पाहायचं जड मध्ये फेकण्याचं काम चेंडू हवेत चाललाय. तिथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या 2 धाबा इथनं कंप्लीट होत आहेत. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं षटक मित्रांनो समाप्त झालं. उत्कृष्ट षटक फेकलं अजय भातोसेनं. फक्त त्या बॉलवरती 1 धाव आली होती. त्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. सॉरी त्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. आता इथनं बघायचं आहे यावेळी अनंत कार्पेट पुन्हा एकदा चेंडू उडला नाहीये जास्त. गुडलँड स्पॉटचा बॉल कमी उचलीचा बॉल इथं मात्र पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळेल. चेंडू इथं समाप्त झाले 2 चेंडू वाईट पाहिलं. धावा धावपटलावरती पाहता तर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील 3 विकेटच्या नुकसानावरती वासोटे असंघ. यावेळी पाहायचं लाफ केला ताकदीचा वापर केला. मनगटी ताकद दाखवून दिली. मिड विकेटला क्लिअर केलं. चेंडू चालला सीमा रेषा पलीकडं. फलंदाज इथनं विनीत सकपालच्या बॅटमधनं येतोय. आणि त्यांची स्पर्धा देखील प्रकाश झोतातील नाईट रत्नी स्पर्धा 19 फेब्रुवारीला या मैदानावरती त्या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. इथनं मात्र 5 विकेटचा फटका. LBW लेग B4 चं विकेट आउट होईल फलंदाज मैदानाच्या बाहेर. इथनं मात्र विनीत सकपाल बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक 14 इथनं पाहता JMP स्पोर्ट्स वासोटे अ टीमला.
इथनं पाहता आता विकेटचं बदल झालं. विनीत देखील परतला. मोठे फटके मारायचे होते. आता समीकरण मित्रांनो पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. आमचे KWT लाईव्ह यांच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळेल. अगदी प्रॉपर मॅथमॅटिकल या ठिकाणी समीकरण दाखवलं जातं. 14 बॉल 55 धाव्यांची गरज आहे. इथे पहा ताकदीचा वापर केलाय परंतु एलिव्हेशन आणि यावेळी मात्र खूप जास्त दूर हा फटका पाहायला मिळाला. मात्र इथनं जर विचार केला तर 6 धाव्यांसाठी येतोय दमदार हिट. फलंदाज यावेळी पाहायला मिळाला गणेश जाधवच्या बॅटमधून दमदार षटकार. 6 धावेने इथनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 18 या अंकावरती. 13 बॉल 49 इथनं बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला. चेंडू हवेत चाललाय. इथे मात्र चुकीला माफी नाही. फटका फसलाय आणि विकेट क्रमांक इथनं मैदानाच्या बाहेर जाईल. ते म्हणजेच यावेळी आपण पाहता 5वा गडी मैदानाच्या बाहेर. यावेळी फलंदाज बाद झाला तो म्हणजेच गणेश जाधव बॅक टू द डगआउट. बाद केले होते. दुसरा गोलंदाज पाहिला तो म्हणजेच इथनं गौरव सकपाळ. त्यांना 16 धावा खर्च केल्या आणि आपण पाहता गडी बाद केले. इथनं 2 गडी बाद केले. अगदी अप्रतिम. यावेळी पहा वेगावरती स्वार तिसरा गोलंदाज इथनं पाहता अक्कलपेठ टीमचा पाहायला मिळतो. अक्षय केसरकर यावेळी पाहायला मिळेल. अगदी पहिलाच बॉल बॉडीवरती असं वाटलं की वेगावरती स्वार अतिरिक्त उंचीचा चेंडू होता परंतु गुडलँड स्पॉटचा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला अपटी बार. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉल वरती झेल हवेत चालला. मिस टायमिंग. झेल सुटला. जीवदान दिलं. क्षेत्ररक्षक दूर होत्या. नो मॅन्स लँड मध्ये डेफिनेटली चेंडू पडला असता. अगदी बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी जर विचार केला तर बॉलवरती बोलता बोलता आपण पाहिलं तर 2 धावा या बॉलवरती चोरल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने इथनं मात्र वासोटे संघ जाऊन पोहोचेल. टोटल आता 20 या अंकावरती. अजूनही 10 चेंडू आणि तब्बल 47 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी लढत. सुपर 4 ची लढत. कोणता संघ सुपर 4 ला जाणार. कोणता संघ एखाद दुसऱ्या ट्रॉफीचा हक्कदार ठरेल. अगदी इथनं मात्र पाहायला मिळतो. या बॉलवरती पाहायला पण डॉट बॉलची डिलिव्हरी पाहता इथनं मात्र चेंडू समाप्त झालेत. ते म्हणजेच 3. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती 2 आल्या. तिसऱ्या बॉलवरती इथनं पुन्हा एकदा डॉट बॉल आला. आता 9 चेंडू 47 समीकरण राहिलं. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. कोणत्या प्रकारे बॅटम बॉलला संपर्क होऊ देत नाहीये. अगदी वेगावरती स्वार. मी वारंवार सांगतो आतापर्यंत तर विस्फोटक गोलंदाजी साकारली. गोलंदाज आपण पाहता अक्षय केसरकर यानं मात्र इथनं पाहायचं मैदानामध्ये फलंदाज पाहता तो म्हणजेच स्वराज यावेळी पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंड कल्पेश. यावेळी बघायचंय पुन्हा एकदा हवेत चालला परंतु तिथे क्षेत्ररक्षकात सुखरूपरित्या झेल. कोणतीही चुकी या ठिकाणी केली जाणार नाहीये विकेट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज इथनं बाद झाला तो म्हणजे स्वराजच्या बारीचंत. विकेट क्रमांक आपण पाहता 6वा गडी मैदानाच्या बाहेर. सात चेंडू 47 धाब्यांची गरज. अगदी आपण जर विचार केला तर अप्रतिम लढत. इथनं मात्र पाहिलं तर आता वर्चस्व पारडं जे जड आहे ते पाहता केदारनाथ 11 या ठिकाणं अक्कलपेठ टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणं पहा डाऊन द ग्राउंड सरळ बॅटनं विषपला फटका एक्झिक्यूट केला. इथे मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू देखील ऐकत नाहीये. सीमा पलीकडं क्षेत्ररक्षक असून देखील आलाय चौकार.
चौकार पाहायला मिळाला. 4 धावेने संघ जाऊन पोहोचला. आता इथनं मात्र आपण पाहता 43 धाव्यांची गरज. सहा चेंडू 43 ची गरज. शेवटचा गोलंदाज केदारनाथ 11 अकल्पे टीमचा योगेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल इथनं मात्र हाफ ट्रॅकर असेल आणि डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. 5 चेंडू आणि अजूनही 43 धाव्यांची गरज. पाच चेंडू 43 धाव्यांची गरज अजूनही असेल. बघायचं इथनं डेफिनेटली मॅच मध्ये तर वर्चस्व गाजवताना आपल्याला दिसतो तो म्हणजेच अकल्पे संघ. यावेळी पाहू शकाल पुन्हा एकदा डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. अगदी पहिली सुरुवात पहिल्या षटकाची सुरुवात आपण पाहिलं तर अजय भातोसेनेची सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे इथं शेवटचा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच योगेश. 2 चेंडू डॉट आले. तिसऱ्या बॉलवरती मिड विकेटला हा फटका मारलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव इथनं आपण मात्र जर बघितलं तर होणार नाहीये. एका धाब्याने इथं मात्र समाधान मानावं लागेल. एक धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. धावा इथनं जोडल्या जातील 25. 3 चेंडू 42 ची गरज. इथनं मात्र पाहता मित्रांनो जबल आपण जर विचार केला तर श्री चंडिका देवी प्रसन्न तरुण मित्र मंडळ आयोजित आमदार ट्रॉफी 2025 आणि आजच्या दिवसाचा शिलेदार संघ आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर विचार केला तर इथनं मात्र आतापर्यंत पार्ट्याच्या संघाचं जड राहिलं तो म्हणजेच यावेळी केदारनाथ 11 अकल्प संघ. आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल तर त्रिफला चीज झाला. शेवटचा अद्यापही एक बॉल इथे शिल्लक असेल. फक्त एक धाव खर्च केली गोलंदाजानं. योगेशनं अप्रतिम षटक फेकलं. एक सफलता मिळाली आहे. आता इथनं मात्र बघायचं आहे शेवटचा अंतिम बॉल आणि इथे मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आपल्याला दिसत असेल. अगदी आजच्या दिवशी जर पाहायला मित्रांनो तर लवकरात लवकर सामने ते संपलेत. उद्याच्या दिवशी जे कोणी संघ आपण पाहाल अगदी 8 संघ इथे खेळताना दिसतील. उद्या मेगा फायनल दिवस अंतिम दिवस 26 जानेवारीचा दिवस. तर या दिवशी मात्र जे कोणी संघ उद्या खेळणार आहेत त्यांना विनंती असेल आपण जर KWTच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहत असेल तर उद्या मात्र वेळेवर उपस्थित राहा मित्रांनो. अगदी ही स्पर्धा आता 3 दिवस पार पडली. 4था दिवस उद्याचा सुखरूपरित्या इथे मात्र चंडिका देवीच्या कृपेनं हे मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम बॉल तर पाहता इथं मात्र षटकारासाठी 1000 रुपये लावले गेलेत. सजल भातोसे यावेळी बघायचं शेवटच्या मोमेंटला इथे मात्र सामना जिंकला तो म्हणजेच श्री केदारनाथ 11 अकल्पेट टीमनं आणि श्री चंडिका देवी प्रसन्न तरुण मित्र मंडळ आयोजित आमदार ट्रॉफी 2025च्या पर्वामध्ये तिसऱ्या दिवशी सुपर 4 ला क्वालिफाय झाला आहे.